नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण बेसिकची जी सिरीज सुरू केली होती त्यातले 3 लेक्चर जे होते ते आपले झालेले आहेत। त्यामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचची ओळख, त्यानंतर नाउनचं जे बेसिक होतं ते स्टार्ट केलं होतं। त्यामध्ये आपण कॉमन नाउनचं बेसिक, त्यानंतर प्रॉपर नाउनचं बेसिक आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं बेसिक बघितलं होतं। जे समोरचे जे 2 नाउनचे जे प्रकार असणार आहे, जे काही बेसिक असणार आहे ते आपल्याला आज इथं बघायचं आहे। तर सुरू करूया। इथं कलेक्टिव्ह नाउन, आता जो चौथा प्रकार असणार आहे काइंड्स ऑफ नाउनचा, आपण तिथं काइंड्स ऑफ नाउन जे बघू यातला जो चौथा प्रकार असणार आहे नाउनचा तो असणार या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन लक्षात घ्यायचं आहे। मग कलेक्टिव्ह नाउनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं असतं हे लक्षात घ्यायचं आहे। कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच याचाच अर्थ होतो या ठिकाणी लक्षात घ्या, समूहवाचक नाम। समूहवाचक नाम आणि समूहवाचक नाम म्हणजेच मराठीमध्ये व्याख्या थोडी लक्षात घ्या अगोदर। मराठी ग्रामरमध्ये समूहवाचकचे नाम काय असतं इथे लक्षात घ्या। एका समूहाला दिलेलं जे नाव असतं त्यालाच म्हटलं जातं असतं समूहवाचक नाम। म्हणजेच आता त्यावरनंच तुम्हाला कलेक्टिव्ह नाउनची जी डेफिनेशन आहे तीही समजली पाहिजे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। नेम ऑफ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स लक्षात घ्यायचं। म्हणजेच लक्षात घ्या, व्यक्तींच्या समूहाला किंवा एखाद्या काही गोष्टींच्या समूहाला जे नाव दिलेलं असेल त्यालाच म्हटलं जातं असतं इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह नाउन, हे लक्षात घ्यायचं। नेम ऑफ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स म्हणजेच काय होईल तर या ठिकाणी कलेक्शन असं म्हटलं जात असतं, कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जात असतं। आता काही एक्झाम्पल लक्षात घ्यायचे या ठिकाणी। एक्झाम्पल पहा, टीम, कमिटी, आर्मी, बंच आणि सेट हे जे काय असणार या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउनचे उदाहरण आहे, लक्षात घ्या। टीम म्हणजेच लक्षात घ्या, आता टीम इथं कलेक्टिव्ह नाउन आहे, टीम या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन असणार लक्षात घ्या। टीम ऑफ प्लेयर्स असं म्हटलं जात असतं आणि टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे लक्षात घ्या टीम ही एका व्यक्ती, टीममध्ये एक व्यक्ती असणार नाही आहे, टीममध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात लक्षात घ्या, तेव्हा टीम तयार होत असते। म्हणजेच टीम हे काय झालं या ठिकाणी तर कलेक्टिव्ह नाउन असलं पाहिजे। नंतर कमिटी ऑफ मेंबर्स असतात, त्या कमिटीमध्ये एकापेक्षा जास्त मेंबर्स असतात, म्हणजे तो व्यक्तींचा समूह असतो आणि व्यक्तींचा समूह असल्यामुळं कमिटी जे असणार आहे ते कलेक्टिव्ह नाउन असणार आहे। आर्मी ऑफ सोल्जर्स, सोल्जर्सचा मिळून म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे, पूर्ण सोल्जर्स मिळून तयार काय होतं तिथं आर्मी, म्हणजेच हे पण काय असलं पाहिजे कलेक्टिव्ह नाउन असणार आहे। बंच ऑफ कीज आपण म्हणू शकतो, त्याच पद्धतीने आपण सेट ऑफ बुक्स असंही म्हणू शकतो। म्हणजे हे जे काही उदाहरणं होते हे कशाचे उदाहरणं असणार तर हे कलेक्टिव्ह नाउनचे उदाहरणं आहेत। आता कलेक्टिव्ह नाउनची ओळख झाली, कलेक्टिव्ह नाउनच्या संदर्भातले जे काही बेसिक रूल असणार आहेत ते आपल्याला इथं बघायचे आणि ते रूल आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत। मग आता या ठिकाणी पुढचा रूल बघा, कलेक्टिव्ह नाउनला प्रॉपरली कसं लिहिलं जातं हे अगोदरच लक्षात घ्यायचं आहे। आता कलेक्टिव्ह नाउन या पद्धतीचं उदाहरण बघायचे आहे, इथं 2 उदाहरणं आहेत कलेक्टिव्ह नाउनमध्ये। आता पहिला बेसिक रूल काय लक्षात घ्यायचा की जनरल रूल म्हणू शकतो आपण त्याचा, की जो सगळ्याच कलेक्टिव्ह नाउन सोबत काय असणार इथं लागू होणार आहे। कलेक्टिव्ह नाउन लिहिताना लक्षात घ्यायचं आहे की अशा पद्धतीने कलेक्टिव्ह नाउन लिहिलं जात असतं, अ बंच ऑफ फ्लॉवर्स, अ बंच ऑफ फ्लॉवर्स, किंवा इथं म्हणू शकता अ टीम ऑफ प्लेयर्स, हे कलेक्टिव्ह नाउनला अशा पद्धतीने लिहिलं जात असतं। कलेक्टिव्ह नाउनचा पहिला बेसिक रूल लक्षात घ्यायचा आहे की ऑफच्या नंतर येणारं हे जे काही नाउन असणार आहे हे नेहमी प्लुरलच असतं, हे लक्षात घ्यायचं, ते कधीही सिंग्युलर असू शकत नाही। म्हणजे कलेक्टिव्ह नाउनमध्ये येणारं हे जे काही नाउन असणार आहे समोर ऑफ नंतर येणारं नाउन असतं ते नेहमी प्लुरलच लिहावं आणि ते नेहमी प्लुरलच असतं, हे लक्षात घ्या। इथं सिंग्युलरमध्ये ते सिंग्युलर नाउन येऊ शकत नाही। आता हे प्लुरलच का असलं पाहिजे यामागचं कारणही समजून घ्या या ठिकाणी। हे प्लुरलच का असलं पाहिजे, कलेक्टिव्ह नाउन जो असतो हा कशाचा समूह असतो हे लक्षात घ्यायचं आहे। कलेक्टिव्ह नाउन हा कॉमन नाउनचा समूह असतो, लक्षात घ्यायचं आहे। कलेक्टिव्ह नाउन जे असणार एक कशाचं कलेक्शन असणार आहे तर कॉमन नाउनचं कलेक्शन असतं। इथं बघा आता टीम, इथं लक्षात, बंच हा काय असणार या ठिकाणी हे कलेक्टिव्ह नाउन आहे आणि हा कशाचा समूह आहे लक्षात घ्यायचा, हा फ्लॉवर्स, आणि हे जे फ्लॉवर्स इथं वापरलेलं आहे हे फ्लॉवर्स हे जे नाउन असणार आहे हे मुळातच काय या ठिकाणी तर हे कॉमन नाउन आहे। म्हणजे कलेक्टिव्ह नाउन जे असतं ते कॉमन नाउनचंच काय असतं या ठिकाणी कलेक्शन असतं, हे लक्षात घ्या। त्यामुळं लक्षात घ्यायचं, आपण एक नियम बघितला होता की कॉमन नाउन हे अनेक वचनामध्ये लिहिलं जात असतं आणि इथं लक्षात घ्यायचं आहे कलेक्टिव्ह नाउन, इथं ऑफ नंतर येणारं नाउन, म्हणजे आता पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी की कलेक्टिव्ह नाउन लिहिताना कलेक्टिव्ह नाउनमध्ये ऑफ नंतर, या ऑफच्या नंतर हे जे काही आपण नाउन इथं वापरतो ते नेहमी प्लुरलच असलं पाहिजे, ते सिंग्युलर लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या। ते सिंग्युलर नाउन तिथं वापरता येणार नाही। इथं टीम ऑफ मेंबरचंही उदाहरण घेऊ शकतो आपण, हेही लक्षात घ्या। आता या ठिकाणी ऑफ आलेला आहे, ऑफच्या नंतर येणारं हे जे नाउन आहे लिहिताना हे पण कसं असलं पाहिजे तर
प्लुरलच असलं पाहिजे. म्हणजे नियम नंबर 1 लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊनच्या संदर्भातला. कलेक्टिव्ह नाऊन ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस ऑफच्या नंतर जे नाऊनवर येत असतं ते नेहमी प्लुरलच पाहिजे, ते सिंग्युलर तुम्ही वापरू शकत नाही. हा एक पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा पहिला नियम झाला. आता लक्षात घ्या दुसऱ्या ठिकाणी दुसरा प्रश्न असा असला पाहिजे की कलेक्टिव्ह नाऊनला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकतो का. आपण कलेक्टिव्ह नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकतो का हे तो समजून घ्यायचं आहे. कलेक्टिव्ह नाऊनला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकता, पण जेव्हा आपण त्याला कलेक्टिव्ह नाऊनला प्लुरल फॉर्ममध्ये लिहितो तेव्हा ते कन्वर्ट होत असतं कॉमन नाऊनमध्ये. कारण आता कॉमन नाऊनचं बेसिक आपलं झालेलं आहे. कॉमन नाऊनच्या बेसिकमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की फक्त कॉमन नाऊनचंच काय होत असतं या ठिकाणी अनेकवचन होत असतं, बाकी जे 4 प्रकार असतील त्याचं अनेकवचन होत नाही. आणि याचं जेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं की जेव्हा या उरलेल्या नाऊनचा आपण प्लुरल नाऊनमध्ये वापरायचा प्रयत्न करतो तेव्हा ते कन्वर्ट होत असतं कॉमन नाऊनमध्ये. मग इथंही तसंच असणार आहे. लक्षात घ्या कलेक्टिव्ह नाऊन हे सिंग्युलरमध्ये कसं लिहिलं जातं आणि प्लुरलमध्ये कसं लिहिलं जातं हे पहिले समजून घ्यायचं या ठिकाणी. इथं लक्षात घ्या या ठिकाणी हे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन असणार आहे. हे जे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन हे अशाच पद्धतीने लिहिले गेले पाहिजे आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन असतात त्या या अशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे. म्हणजे आता हे पहिले समजून घ्यायचं आहे. एररमध्ये या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात हे लक्षात घ्या. कलेक्टिव्ह नाऊनचा एरर तुम्ही जेव्हा चेक करता त्यावेळेस ते कलेक्टिव्ह नाऊन सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे का प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे हे सर्वात अगोदर चेक करावं लागत असतं. त्यामुळं हा दुसरा पॉईंट आपला महत्त्वाचा आहे लक्षात घ्यायचा आहे. आता इथं लक्षात घ्या हे कलेक्टिव्ह नाऊन जे होतं कलेक्टिव्ह इथं सिंग्युलर वापरलेलं आहे. हे कलेक्टिव्ह नाऊन जे ते सिंग्युलर आहे. इथं बंच घेतलेला आहे. या अगोदर लक्षात घ्यायचं आहे याच्या अगोदर नेहमी आर्टिकलचा वापर केला जात असतो. जर ते सिंग्युलर म्हणून वापरलं गेलं तर त्या अगोदर लक्षात घ्यायचं इथं आर्टिकलचा वापर केला जात असतो. अशा पद्धतीनं जर नाऊन असेल तर याला सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहिलेलं कलेक्टिव्ह नाऊन असणार आहे. इथं लक्षात घ्यायचं इथं वापर झालेला आहे आणि नंतर समोर कलेक्टिव्ह नाऊन घेतलेलं आहे. म्हणजेच हे कलेक्टिव्ह नाऊन जे असायला पाहिजे आता सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन असले पाहिजे. आणि जर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आता तुम्हाला प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन जर घ्यायचं आहे प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन जर लिहायचं याचाच जर प्लुरल फॉर्म जर तयार करायचा तर या ठिकाणी आर्टिकल चेंज होईल. या ठिकाणी आर्टिकल आलं होतं या ठिकाणी काय असलं पाहिजे आता द आर्टिकल वापरलं जात असतं. या ठिकाणी द आर्टिकल येऊन समोरचं जे नाऊन आहे कलेक्टिव्ह नाऊन जे असणार आहे त्याचा प्लुरल फॉर्म घ्यावा लागत असतो म्हणजेच द बंचेस. इथं लक्षात घ्यायचं आहे बंच हे होतं इथं सिंग्युलर नाऊन सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन आणि द बंचेस असं जर असेल तर मग ते असलं पाहिजे आता प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन. त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं सेट हे या ठिकाणी हे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन असलं पाहिजे. आणि जर प्लुरलमध्ये जर लिहायचं असेल तर मग या ठिकाणी द हे आर्टिकल वापरून समोरचं जे कलेक्टिव्ह नाऊन असतं याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे कलेक्टिव्ह नाऊनला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकता. मात्र आता काय होणार आहे लक्षात घ्या की हे जे कलेक्टिव्ह नाऊन प्लुरलमध्ये आपण लिहिले हे या वाक्यात कलेक्टिव्ह नाऊनचं काम न करता हे या वाक्यामध्ये आता कॉमन नाऊनचं कार्य करणार. हे या वाक्यात कॉमन नाऊन असणार कारण फक्त कॉमन नाऊनचंच काय होत असतं इथं अनेकवचन होत असतं. कलेक्टिव्ह नाऊनचं अनेकवचन केल्या जात नाही. तुम्ही त्याला जेव्हा अनेकवचनासारखं लिहिता त्यावेळेस त्या वाक्यामध्ये ते कलेक्टिव्ह नाऊन हे कॉमन नाऊन म्हणून येत असतं कलेक्टिव्ह नाऊन म्हणून असणार नाही. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे हे पहिले समजून घ्या. या ठिकाणी सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन समजलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही याचा एरर चेक करता याचा एररचा जेव्हा क्वेश्चन सॉल्व करसाल त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे अगोदर तुम्हाला ओळखावं लागतं की हे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन आहे की प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन आहे. म्हणजे यातला फरक तुम्ही समजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनच्या अगोदर इथं आर्टिकलचा वापर केला जात असतो आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊनच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करून ते कलेक्टिव्ह नाऊन इथं प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जातं. ते अशा पद्धतीने हे प्लुरल आणि सिंग्युलर असलं पाहिजे. आता हा दुसरा मुद्दा क्लिअर झाला. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला त्या ठिकाणी की ऑफ नंतर येणारं नाऊन नेहमी काय असलं पाहिजे तर प्लुरलच असलं पाहिजे. दुसरा पॉईंट इथं तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी की सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊनला ओळखता आलं पाहिजे. पुढच्या पेजवरती या म्हणजे आता हे आपले 2 नियम इथं आपण बघितले. आता सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर कसं असतं हे समजून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं. सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं जे स्ट्रक्चर असणार आहे हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आता सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं हे जे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघायचं आहे. मग या वाक्यामध्ये लक्षात घ्या आता सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर आता तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी इथं
सिंग्युलर, इथं आपण असं लिहू शकतो सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे हे कलेक्टिव्ह नाउन जे असणार इथं सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन जर असणार, नंतर या ठिकाणी ऑफची रचना असते, ऑफच्या नंतर येणारं नाउन हे नेहमी कसं असलं पाहिजे तर प्लुरलच असलं पाहिजे, हे आपण पहिल्याच यामध्ये बघितलं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या कलेक्टिव्ह सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असणार आहे. सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनच्या स्ट्रक्चरमध्ये लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी की ऑफ नंतर या ऑफच्या नंतर येणारं जे नाउन हे वापरलं जात असतं हे नेहमी कसं असलं पाहिजे प्लुरलच असलं पाहिजे, हे चेक करावं लागतं या ठिकाणी. एक पहिला नियम हा बघितला. आता हे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर असं कलेक्टिव्ह नाउन तुमचं येईल. त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या आता की समोर येणारं याच्या समोर येणारं जे वर्ब असतं ते लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी समोर येणारं वर्ब हे सिंग्युलर वर्बच असायला पाहिजे, हे कलेक्टिव्ह सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे सिंग्युलर आता सगळ्यात अगोदर काय चेक करायचं, वाक्याची रचना अशी असणार तुमची, हे स्ट्रक्चर आहे कलेक्टिव्ह नाउन आलेल्या वाक्याचं स्ट्रक्चर असेल. आता सर्वात अगोदर चेक करा की हे कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर आहे का प्लुरल, हे कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर आहे हे ओळखल्यानंतर नंतर लक्षात घ्यायचं हे जे सेंटेन्स असणार आहे अशा 3 भागामध्ये तोडायचं आहे. कलेक्टिव्ह नाउन, त्यानंतर हा दुसरा भाग आणि हा वर्बचा तिसरा भाग लक्षात घ्यायचा आहे. कलेक्टिव्ह नाउन जर सिंग्युलर असेल तर सरळ जम्प करा तुम्ही कशावरती वर्बवरती, आणि हे वर्ब आता कसं असलं पाहिजे तर सिंग्युलर जर असेल तर मग सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटनुसार आता हे तर बरोबर होईल. आणि नंतर चेक करायचं आहे या ठिकाणी की ऑफ नंतर येणारं नाउन नेहमी काय असलं पाहिजे तर प्लुरलच असलं पाहिजे. म्हणजे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनच्या वाक्याचा एरर अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता, हे लक्षात घ्यायचं. आपण स्टेप बाय स्टेप घेतलं. ऑफ नंतर येणारं पहिलं नाउन काय असलं पाहिजे प्लुरलच, हा पहिला नियम. नंतर दुसरा याच्यामध्ये आपण ओळख करून घेतली की सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनला कसं ओळखायचं आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाउनला कसं ओळखायचं. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी आता त्याचं स्ट्रक्चर वाक्यामध्ये वापरल्यानंतर एरर कसा चेक करायचा हे आपण इथं बघू राहिलो. सर्वात अगोदर परत एकदा लक्षात घ्यायचं आहे की सर्वात अगोदर कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे पहिले बघा. त्यानंतर या समोरचं जे वर्ब आलेलं आहे ते या कलेक्टिव्ह नाउननुसार असतं म्हणून इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट चेक करा. हे जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलरच असलं पाहिजे. आणि नंतर शेवटी ऑफ नंतर येणारं नाउन हे प्लुरल असलं पाहिजे, हे पण काय करायचं तुम्हाला चेक करायचं आहे. आता हे जे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर होतं त्याच पद्धतीचं एक सेंटेन्स आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तर हे सेंटेन्स इथं चेक करायचं आहे. या ठिकाणी सेंटेन्स बघा, अ पाईल ऑफ बुक्स इज ऑन द टेबल, हे वाक्य ऑलरेडी 3 ठिकाणी मी तोडून ठेवलेलं आहे. अ पाईल ऑफ बुक्स इथं कलेक्टिव्ह नाउनचं वाक्य यातून तोडायचं आहे. नंतर या ठिकाणी लक्ष द्यायचं आता हे अ पाईल हे जे वापरले गेलं लक्षात घ्यायचं या ठिकाणी. आता हे कलेक्टिव्ह नाउन पाईल ऑफ बुक्स हे काय कलेक्टिव्ह नाउन आहे. मग आता सर्वात अगोदर पाहायचं अ पाईल म्हणजेच लक्षात घ्या अ आर्टिकल आलेला आहे, मी सांगितलं होतं अ आर्टिकल जर आला असेल तर मग या ठिकाणी हे जे कलेक्टिव्ह नाउन असला पाहिजे ते सिंग्युलर असलं पाहिजे, हे सिंग्युलर आहे. आणि सिंग्युलर असल्यावर अशा पद्धतीत वाक्य तोडायचं तुम्हाला. मग आता सरळ काय करा वर्बवरती जम्प करा आणि वर्ब चेक करायचं या ठिकाणी की सिंग्युलर वापरलं का प्लुरल वापरलं. हे कलेक्टिव्ह नाउन जर सिंग्युलर होतं तर वर्ब कसं असलं पाहिजे या ठिकाणी सिंग्युलरच वापरलेलं आहे, इज ए सिंग्युलर वर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी अ पाईल ऑफ बुक्स इज ऑन द टेबल म्हणजे इथं आता हे झालं, ही इथपर्यंत करेक्ट असणं, हे सेंटेन्स इथपर्यंत काय तुमचं करेक्ट आहे. आता शेवटी परत एकदा काय चेक करायचं आहे की या ऑफच्या नंतर आलेलं जे नाउन असलं पाहिजे हे प्लुरलच आहे का नाही हे चेक करा. आणि हे जर प्लुरल असेल तर मग हे सेंटेन्स काय असलं पाहिजे आता करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन जर वाक्यामध्ये आला तर एरर कोणत्या ठिकाणी असतो आणि कसा ओळखायचा आहे हे तुम्ही आता या ठिकाणी शिकले. इथं लक्षात घ्यायचं आहे, परत एकदा सांगतो. सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनची रचना जर असेल तर सर्वात अगोदर हे ओळखता यायला पाहिजे की हे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन आहे का प्लुरलमध्ये वापरलेलं आहे. हे जर सिंग्युलर असेल तर सरळ काय करा वर्बवरती जम्प करा, ते पण काय असलं पाहिजे तर सिंग्युलरच असलं पाहिजे. आणि ऑफ नंतर येणारं नाउन काय असतं नेहमी प्लुरलच असतं. हे एक सेंटेन्स होतं, मी या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं. या सेंटेन्सला तुम्ही अशा पद्धतीनं चेक करून एरर त्यामध्ये चेक करू शकता. पुढचं कलेक्टिव्ह नाउन बघू. हे झालं सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर. त्यानंतर पुढं बघा आता प्लुरल कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायचं आहे. प्लुरल कलेक्टिव्ह नाउनचं स्ट्रक्चर इथं बघायचं आहे. आता प्लुरल कलेक्टिव्ह नाउनच्या स्ट्रक्चरमध्ये काय असणार, प्लुरल कलेक्टिव्ह नाउनच्या स्ट्रक्चरमध्ये इथं प्लुरल कलेक्टिव्ह नाउन येणार. अगोदर येईल या ठिकाणी प्लुरल कलेक्टिव्ह नाउन, प्लुरल कलेक्टिव्ह नाउन. नंतर ऑफ नंतर येणारी रचना सेम असणार दोन्ही याची. म्हणजे ऑफ नंतर येणारं जे नाउन असतं ते नेहमी काय घ्यायचं या ठिकाणी प्लुरल नाउनच
घ्यायचं आहे, हे प्लुरल नाऊनच असलं पाहिजे. हे प्लुरल नाऊनचं इथं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं असणार आहे. आता समोर येणारं जे वर्ब असतं ते लक्षात घ्यायचं आहे की म्हणजे या ठिकाणी समोर येणारं जे काही हे वर्ब असणार आहे हे वर्ब आता प्लुरल वर्बच असलं पाहिजे. हे प्लुरल वर्बच वापरता येईल. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आता चेक करा या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. हे जर प्लुरल भेटलं, हे जर या ठिकाणी प्लुरल जर असेल तर मग आता सरळ वर्बवरती जम्प करा की वर्ब इथं कसं असलं पाहिजे तर हे प्लुरलच असायला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मिळालं पाहिजे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जर इथं बरोबर मिळालं तर तो पॉईंट तुमचा करेक्ट असणार. आणि परत एकदा लक्षात घ्यायचं आहे की ऑफ नंतर येणारं नाऊन नेहमीच काय असतं तर प्लुरलच असतं. हा पहिलाच नियम मी तुम्हाला सांगितला, हे पण एकदा चेक करून घ्यायचं. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही प्लुरल कलेक्टिव्ह नाऊनचा पण एरर चेक करू शकता. आता प्लुरल कलेक्टिव्ह नाऊनचं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते खाली घेतलेलं आहे आपण या ठिकाणी, याला चेक करायचं आहे. सर्वात अगोदर अशा पद्धतीचं वाक्य येईल, अशा पद्धतीचं वाक्य असणार तुम्हाला. मग यामध्ये सरळ लक्षात द्यायचं की सगळ्यात अगोदर की हे कलेक्टिव्ह नाऊन आहे हे बघायचं. या ठिकाणी इथं द आर्टिकलचा वापर केला आहे. द आर्टिकलचा वापर करून हे जे कलेक्टिव्ह नाऊन वापरलेलं आहे त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच आता हे जे वापरलं गेलं नाऊन हे काय असलं पाहिजे तर प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन आहे. प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन जर असेल तर वाक्य मी तुम्हाला सांगितलं की 3 ठिकाणी अशा पद्धतीने तोडायचं. नंतर ह्यापासनं सरळ कशावरती जम्प करायची तर वर्बवरती जम्प करा. हे वर्ब या ठिकाणी कसं असलं पाहिजे प्लुरलच असलं पाहिजे. आणि या ठिकाणी आरचा वापर केला आहे म्हणजेच इथपर्यंत वाक्य तुमचं बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आता शेवटी या ऑफ नंतर येणारं जे नाऊन असतं, या ऑफ नंतर येणारं जे नाऊन असतं ते नेहमी कसं असलं पाहिजे तर प्लुरलच. म्हणजे इथं प्लुरल जर वापरला असेल तर तुमचं सेंटेन्स हे करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की हे सेंटेन्स आता करेक्ट असेल. यामधला एक जरी पॉईंट जर चुकीचा मानला गेला तर मग ते सेंटेन्स काय असणार तुमचं चुकीचं सेंटेन्स असलं पाहिजे. आता कलेक्टिव्ह नाऊनच्या बद्दल मी तुम्हाला जे काही नियम सांगितले म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप. पहिला नियम आपण बघितला की ऑफ नंतर येणारं नाऊन हे नेहमी कसं असलं पाहिजे प्लुरलच असायला पाहिजे. हा पहिला नियम मी तुम्हाला सांगितला. नंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय केलं, दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊन आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन कसं ओळखायचं हे चेक करून घेतलं. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याचा वाक्यामध्ये वापर झाल्यानंतर एरर कसा ओळखायचा हे बघितलं. आणि चौथ्या पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन वाक्यात आल्यानंतर एरर कसा ओळखायचा हे बघितलं. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. हे 4 पॉईंट जर तुम्हाला समजले असतील तर तुम्ही कलेक्टिव्ह नाऊनचा कोणताही एररचा क्वेश्चन जो असेल तो सॉल्व करता येईल. फक्त एकदा लक्षात घ्यायचं आहे की कलेक्टिव्ह नाऊनचा जो ॲडव्हान्सचा भाग असतो त्यामध्ये कॉन्कॉर्डचा संबंध येतो लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्पल कॉन्कॉर्ड आणि नॉशनल कॉन्कॉर्ड जे असणार आहे हे समोरचा पार्ट आहे, तो ॲडव्हान्सचा पार्ट आहे. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कलेक्टिव्ह नाऊनचे एरर चेक करावे लागतील. आता हे जे बेसिक होतं कलेक्टिव्ह नाऊनचं ते आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. पुढचा यावरती काही क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपण काय करायचा आहे यावरती सॉल्व करून बघायचा आहे. जे आपण 4 मुद्दे बघितले याच आधारावर हा क्वेश्चन इथं सॉल्व करून बघायचे. 2 क्वेश्चन आहेत, या क्वेश्चनला आपण सर्वात अगोदर इथं सॉल्व करून बघूया. आता या सेंटेन्समध्ये बाई काय सांगितलं चूज दी करेक्ट सेंटेन्स असं म्हटलं आहे. चूज दी करेक्ट सेंटेन्स, सेंटेन्स करेक्ट का इनकरेक्ट हे ओळखायचं होतं. आता या वाक्यामध्ये पहिलं वाक्य वाचून घ्या. अ सेट ऑफ बुक्स इज ऑन द टेबल असं म्हटलेलं आहे. अ सेट ऑफ बुक्स इज ऑन द टेबल. अ सेट या ठिकाणी सगळ्यात अगोदर आता हे तुम्हाला समजतं अ सेट ऑफ बुक्स इथपर्यंत काय तर कलेक्टिव्ह नाऊन आलेलं आहे. मग कलेक्टिव्ह नाऊन जर असेल तर वाक्य अशा पद्धतीने 3 ठिकाणी तोडायचं. इथून अ सेट कलेक्टिव्ह नाऊन वेगळा करा, ऑफ नंतर येणारं प्लुरल नाऊन वेगळं करा आणि समोरचं वर्ब वेगळं करायचं आहे. मग आता चेक करताना आता इथं लक्षात घ्यायचं की हे कलेक्टिव्ह नाऊन जे वापरलं हे सिंग्युलर वापरलं का प्लुरल वापरलं सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे याला चेक करून घ्यायला पाहिजे. हे वाक्यामध्ये आता सिंग्युलर वापरलं आणि हे जर सिंग्युलर असेल तर सरळ जम्प करायची इथं वर्बवरती. हे जर सिंग्युलर असेल तर समोर येणारं वर्ब हे सिंग्युलरच असलं पाहिजे आणि समोर वापरलं गेलेलं इज हे वर्ब सिंग्युलरच आहे, त्यामुळे इथं एरर नाही. हे वाक्य इथपर्यंत काय तुमचं बरोबर असणार. आणि नंतर परत आता काय चेक करायचं की ऑफ नंतर येणारं हे जे नाऊन असणार आहे हे नेहमी प्लुरलच असतं, इथंही बरोबर असणार. म्हणजेच हे सेंटेन्स जे 1 नंबरचं करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. दुसरं सेंटेन्स पहा या ठिकाणी द सेट्स ऑफ बुक्स इज ऑन द टेबल. द सेट्स ऑफ बुक इज ऑन द टेबल. आता परत मी वाक्य या ठिकाणी किती ठिकाणी तोडणार इथं 3 ठिकाणी तोडतो या अशा पद्धतीनं. मग आता इथं हे जे कलेक्टिव्ह नाऊन वापरले गेलं आहे हे जे कलेक्टिव्ह नाऊन इथं वापरलं हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे पहिले ओळखून घ्या. द आर्टिकलचा वापर करून समोर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथं कलेक्टिव्ह नाऊनचा प्लुरल फॉर्म घेतलेला आहे. म्हणजेच हे काय असणार आहे या ठिकाणी प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन असणार आहे.
मग आता हे जर प्लुरल वापरले गेला असेल तर समोर वर्बवरती जम्प करा. या ठिकाणी मात्र सिंग्युलर वर्बचा इजचा वापर केला आहे. इथं मात्र हे आता चुकीचं असणार आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इथं प्लुरल असेल तर मग या ठिकाणी प्लुरल कलेक्टिव्ह नाऊन असेल तर समोर येणारं वर्ब पण प्लुरलच असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आरचा वापर करायला पाहिजे होता. म्हणजे हे वाक्य इथं समजतं की हे सेंटेन्स या ठिकाणी रॉंग सेंटेन्स आहे. तिसरं सेंटेन्स बघा, अ सेट ऑफ बुक्स आर, अ सेट ऑफ बुक्स. आता इथं जर वाक्य तुम्ही जर तोडलं तर इथं लक्षात घ्यायचं आहे हे अ सेट म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ए आर्टिकलचा वापर करून सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचा वापर केला तर ते सिंग्युलर असलं पाहिजे. मग आता समोर वर्बवरती जम्प करायची. समोर वर्ब मात्र या ठिकाणी प्लुरल वापरलं म्हणून हे सेंटेन्स आता चुकीचं असलं पाहिजे. हे सेंटेन्सही चुकीचं सेंटेन्स असणार. तिसरं वाक्य पहा या ठिकाणी. तिसऱ्या वाक्यामध्ये अ सेट ऑफ बुक्स इज ऑन द टेबल. अ सेट या ठिकाणी हे सिंग्युलर वापरलेलं आहे. हे बरोबर असणार आहे. मला वाटतं हे वाक्य रिपीट झालेलं आहे आपलं. आणि ही इथं ऑफ नंतर येणारी रचना, इथं ऑफ नंतर हे प्लुरल नाऊन वापरलं आणि हे जे समोर वापरले गेलेलं हे सिंग्युलर वर्ब वापरलं म्हणजे हे सेंटेन्स बरोबर असणार. हे दोन्ही वाक्य सारखेच झाले होते. अशा पद्धतीने काय चेक करायचं आहे तुम्हाला, चेक करायचं आहे तर हे जो एरर असणार तुमचा कलेक्टिव्ह नाऊनचा तो तुम्ही सॉल्व करू शकता. बेसिक 4 गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. जे ॲडव्हान्सचा पार्ट असणार आहे तो कॉन्कॉर्डशी रिलेट करतो, तो आपण नंतर ॲडव्हान्सच्या बॅचमध्ये आपण बघणार आहे. इथं लक्षात घ्यायचं हे जे असणार या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊनचे बेसिक जे 4 पॉईंट असतात ते लक्षात घ्यायचे. एक पहिला पॉईंट, कलेक्टिव्ह नाऊनमध्ये ऑफ नंतर येणारं नाऊन हे नेहमी कसं असलं पाहिजे, प्लुरलच असायला पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे सिंग्युलर नाऊन हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे समजलं पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे सिंग्युलर कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर लक्षात असलं पाहिजे की कशा पद्धतीनं असतं आणि प्लुरल कलेक्टिव्ह नाऊनचं स्ट्रक्चर हे कसं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. या 4 पॉईंटवरती तुम्ही कलेक्टिव्ह नाऊनचे जेवढे एरर असू शकतात म्हणजे कलेक्टिव्ह नाऊनचे बेसिकचे जे एरर असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने इथं कलेक्टिव्ह नाऊनचं जे बेसिक होतं ते आपण बघितलं होतं. यानंतरचं जे नाऊन असणार आहे ते मटेरियल नाऊन ते आता समोर बघायचं आहे. तर यानंतर आपल्याला जे बेसिक बघायचं आहे ते मटेरियल नाऊनचं बेसिक बघायचं आहे. मटेरियल नाऊनचं बेसिक बघा. आता मटेरियल नाऊन म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे मटेरियल नाऊन म्हणजेच या ठिकाणी अर्थ होतो या ठिकाणी मटेरियल नाऊन म्हणजेच याचा अर्थ होत असतो या ठिकाणी पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे ज्यावरून तुमची डेफिनेशन काय होऊ शकते ते लक्षात घ्यायचं आहे. तर मटेरियल नाऊनची जी व्याख्या असणार आहे ती अशा पद्धतीने होत असते द नेम ऑफ मेटल ऑर सबस्टन्स. लक्षात घ्यायचं आहे एवढेच तुम्ही डेफिनेशन लक्षात घ्या. नेम ऑफ मेटल ऑर सबस्टन्स इथं लिहिलं असते सुद्धा नेम ऑफ मेटल ऑर सबस्टन्स म्हणजेच काय असणार आहे तर इथं त्यालाच म्हटलं जात असतं मटेरियल नाऊन. मग आता ओळख करून घ्या की मेटलमध्ये काय असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की मेटल नेम ऑफ मेटल ऑर सबस्टन्स. मग मेटलमध्ये कोणते येऊ शकतात लक्षात घ्या. आयर्न फॉर एक्झाम्पल आयर्न. त्यानंतर इथं घेऊ शकता तुम्ही सिल्वर. त्यानंतर असणार या ठिकाणी गोल्ड. हे ETC म्हणजे हे जे काही असणार आहे अशा पद्धतीचे जे मेटलचे जे नाव असतात त्याला मटेरियल नाऊन असं म्हटलं जात असतं. त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. आणि सबस्टन्स लक्षात घ्या परत या ठिकाणी नेम ऑफ सबस्टन्स जे असणार आहे त्यालाही मटेरियल नाऊनच म्हटल्या जातं. नेम ऑफ सबस्टन्स यालाही मटेरियल नाऊनच म्हटलं जातं. म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये कोणकोणते हे येऊ शकतात लक्षात घ्यायचं आहे. मिल्क हे पदार्थाचं नाव असल्यामुळं या ठिकाणी याला हे मटेरियल नाऊन असणार. वॉटर हेही मटेरियल नाऊन आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे राईस हेही मटेरियल नाऊन असणार आहे. इथं व्हीट हेही काय असणार या ठिकाणी मटेरियल नाऊन आहे. म्हणजे पदार्थाला दिलेलं जे काही नाव असणार आहे त्यालाच मटेरियल नाऊन असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी ते पदार्थवाचक नाम जे असतं त्याला या ठिकाणी हे याची उदाहरणं असणार आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. हे ओळख झाली तुमची या ठिकाणी की मटेरियल नाऊन कोणते असतात. मटेरियल नाऊनची व्याख्या काय लक्षात घ्यायचं आहे. नेम ऑफ मेटल ऑर सबस्टन्स. मग मेटल कोणते असतील तर आयर्न सिल्वर गोल्ड ETC यामध्ये जे काही मेटलचे नाव असतील ते सगळे यामध्ये येऊन जातील. आणि नेम ऑफ सबस्टन्स म्हणजे कोणत्याही पदार्थाचं जे काही नाव असतं त्यालाच मटेरियल नाऊन असं म्हटलं जात असतं. जसं की मिल्क वॉटर राईस व्हीट हे सगळे काय असणार या ठिकाणी तर इथं मटेरियल नाऊन आहेत. मग आता ओळख झालेली तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओळख तुम्हाला इथं समजली की या ठिकाणी की इथं मटेरियल नाऊन कोणते असतात आणि याला ओळखायचं कसं आहे. मग आता मटेरियल नाऊनचे जे काही बेसिक रूल असतात जसे आपण कॉमन नाऊन प्रॉपर नाऊन कलेक्टिव्ह नाऊन आणि जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन याचे जे बेसिक रूल पाहिले होते त्याच पद्धतीनं मटेरियल नाऊनचे काही बेसिक रूल असतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी मटेरियल नाऊनचा पहिला बेसिक रूल काय असतो ते आपण समजून घ्यायचं आहे. मटेरियल नाऊनचा पहिलाच बेसिक रूल लक्षात घ्यायचा या ठिकाणी नो प्लुरल फॉर्म. नो
प्लुरल फॉर्म म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की मटेरियल नाऊनला तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. म्हणजे मटेरियल नाऊन प्लुरल फॉर्ममध्ये लिहितात नाही, म्हणजे मटेरियल नाऊन जे असतं ते अनेक वचनात असू शकत नाही. कारण तो आपण पहिल्याच त्याच्यामध्ये आपण नियम लिहिला होता, तिथंच मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त कॉमन नाऊनचंच काय होतं असतं अनेक वचन होतं, इतर जे 4 प्रकार असतील त्याचं अनेक वचन होत नाही. त्यामुळं मटेरियल नाऊनचं कधीही अनेक वचन केल्या जात नाही. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं जर समजा आयर्न असेल तुम्ही आयर्न्स असं म्हणू शकत नाही या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता इथं पहिला पॉईंट तुम्हाला समजला की मटेरियल नाऊन हे नेहमी काय असलं पाहिजे, सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहिलं जातं, ते कधीही प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. आणि दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, जर ते प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नसेल म्हणजेच लक्षात घ्या की मटेरियल नाऊन नंतर येणारं वर्ब, मटेरियल नाऊनच्या नंतर येणारं जे वर्ब असतं, मटेरियल नाऊनच्या नंतर येणारं हे जे वर्ब असलं पाहिजेत हे सिंग्युलर वर्बच वापरल्या जातं. इथं प्लुरल वर्ब कधीही येऊ शकत नाही. जर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मटेरियल नाऊनच मुळात काय असतं तर सिंग्युलरच लिहिलं जातं, त्यामुळं समोर येणारं जे वर्ब असणार आहे हे नेहमी असं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असायला पाहिजे. हा तुमचा दुसरा नियम इथं लक्षात घ्यायचा आहे. दोन्ही नियम एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी लक्षात घ्यायचं. इथं जर पहिला नियम समजला तर दुसरा ॲटोमॅटिकली लक्षात राहून जाईल की इथं लक्षात घ्यायचं आहे की मटेरियल नाऊन हे नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहिलं जातं, त्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्या जात नाही. आणि त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे की हे जर सिंग्युलर असेल तर मग समोर येणारं वर्बसुद्धा इथं सिंग्युलरच असायला पाहिजे. हा दुसरा बेसिक नियम लक्षात घ्यायचा आहे. आणि तिसरा जो बेसिक नियम असतो याच्यात तो असतो आर्टिकल्स विथ, इथं हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, आर्टिकल्स विथ मटेरियल नाऊन. म्हणजे मटेरियल नाऊनसोबत आर्टिकलचा वापर, मटेरियल नाऊनसोबत आर्टिकलचा वापर कसा करायचा हा एक मुद्दा, हा महत्त्वाचा पॉईंट हे लक्षात घ्यायचा आहे. आर्टिकल्स मटेरियल्स नाऊनसोबत वापरता येतील का, तर हे समजून घ्यायचं आहे आपल्याला समोरच्या भागामध्ये. इथं लक्षात घ्यायचं आहे की समोरच्या भागात आपल्याला हेच बघायचं आहे की आर्टिकल मटेरियल नाऊनसोबत कशा पद्धतीनं वापरले जातील. मग मटेरियल नाऊनसोबत आर्टिकल जर वापरायचे असतील तर मग या ठिकाणी लक्षात घ्या की जनरल केसमध्ये, जनरल सेन्समध्ये मटेरियल नाऊनसोबत आर्टिकल्सचा वापर केला जात नाही. जनरल सेन्स म्हणजे काय असतं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की जनरल सेन्स म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की वॉटर हे जर समजा फॉर एक्झाम्पल वॉटर जे असणार आहे आणि तुम्ही जर वॉटरचा वाक्यामध्ये उल्लेख झालेला असेल आणि त्यामध्ये ते वॉटर जे नाऊन असणार मटेरियल नाऊन असणार आहे त्यामध्ये ऑल ज्या पृथ्वी तलावर जेवढं काही वॉटर असेल ते जर त्यामध्ये इन्क्लूड असेल तर मग त्याला म्हटलं असतं जनरल सेन्स, त्यालाच म्हणायचं आहे जनरल सेन्स. म्हणजे जनरली जे वापरले जात असतं नाव त्याला म्हटलं जात असतं जनरल सेन्स. आणि जनरल सेन्समध्ये वापरलं तर आर्टिकल वापरल्या जात नाही. म्हणजे मुळात नियम काय लक्षात घ्यायचा आहे की मटेरियल नाऊनसोबत जनरली आर्टिकलचा वापर केला जात नाही. जनरली आर्टिकलचा वापर केला जात नाही म्हणजे जनरल सेन्समध्येच आर्टिकलचा वापर केला जात नाही. जर पर्टिक्युलॅरिटी असली तर मात्र आर्टिकलचा वापर केला जात असतो. म्हणजे 3 भागात आपल्याला हे कंपॅरिझन करून समजून घ्यायचं आहे की आर्टिकल्स बघायचे तुम्हाला मटेरियल नाऊनसोबत या ठिकाणी आर्टिकलचा वापर, हा भाग आपल्याला इथं बघायचा आहे. मटेरियल नाऊनसोबत आर्टिकलचा वापर म्हणजे आर्टिकल समजून घ्यायचे या ठिकाणी. यासोबत जर आर्टिकल जर वापरायचे असतील तुम्हाला मटेरियल नाऊनसोबत तर मग लक्षात घ्या की 3ही आर्टिकलचा वापर मटेरियल नाऊनसोबत कसा होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी जनरल सेन्स इथं लक्षात घ्या, एक तर इथं आर्टिकल वापरले जात नाही ह्या नियमानुसारच आहे की नो आर्टिकल म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये मटेरियल नाऊनसोबत आर्टिकल वापरल्या जाणार नाही ते या कॉलममध्ये बघायचं आहे. नंतर दुसऱ्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे परत की यासोबत द आर्टिकलचा वापर केव्हा केला जाईल, मटेरियल नाऊनसोबत द आर्टिकलचा वापर केव्हा केला जाईल हे बघायचं आहे. आणि मटेरियल नाऊनसोबत या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी अ आर्टिकलचा वापरही होतो, तो कोणत्या कंडिशनमध्ये होत असतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे की जनरली नियम काय असतो की मटेरियल नाऊनसोबत जनरल सेन्समध्ये आर्टिकलचा वापर केला जात नाही. पण स्पेसिफाईड किंवा पर्टिक्युलरली जर यूज केला असेल म्हणजे पर्टिक्युलॅरिटी किंवा स्पेसिफाईड केस जर वाक्यात असेल तर मात्र द आर्टिकलचा वापर होत असतो. म्हणजे आता या ठिकाणी उदाहरणं आपण समजून घेऊ की जनरल सेन्समध्ये पहिलाच पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे की जनरल सेन्समध्ये इथं लक्षात घ्या जनरल सेन्समध्ये जर मटेरियल नाऊनचा वापर झाला असेल तर मात्र आर्टिकलचा वापर केला जाणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे, समजा या ठिकाणी लक्षात घ्या इथं एक्झाम्पलमध्ये आपण या ठिकाणी वॉटर हेच एक्झाम्पल घेऊ.
की वॉटर या ठिकाणी जर वापरला गेला, आणि हा जनरल सेन्स म्हणजे काय, मी मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जनरल सेन्स हा शब्द महत्त्वाचा आहे. आर्टिकल्स वापरताना बऱ्याच ठिकाणी जनरल सेन्सचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आता ज्या वाक्यामध्ये वॉटर हा शब्द आलेला असेल त्यामध्ये इन्क्लूड्स पृथ्वी तलावर जिथं काही जेवढं काही वॉटर असेल त्या सगळ्यांना तो शब्द लागू झाला पाहिजे. मग त्याला म्हटलं जात असतं इथं जनरल सेन्स. आणि जनरल सेन्समध्ये जर या ठिकाणी हे मटेरियल नाऊन जर वापरलं गेलं तर या ठिकाणी आर्टिकल्स वापरता येत नाही. हा पहिला मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे. आता दुसरा मुद्दा इथं लक्षात घ्या, द आर्टिकल केव्हा वापरावा. स्पेसिफाईड केसमध्ये द आर्टिकलचा वापर केला जातो. इथं स्पेसिफाईड केस असली पाहिजेत, स्पेसिफाईड केस किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता पर्टिक्युलर केस असली पाहिजे, तेव्हाच द आर्टिकलचा वापर केला जात असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की पर्टिक्युलर केस किंवा स्पेसिफाईड केस म्हणजे काय. या ठिकाणी जर मी या ठिकाणी हेच उदाहरण लक्षात वॉटर संदर्भात तिथं द वॉटर ऑफ दी गंगा, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दी वॉटर ऑफ दी गंगा असं जर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं, म्हणजे या ठिकाणी मी इथं हे उदाहरण लिहिताना थोडंसं द वॉटर ऑफ दी गंगा. आता हे एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, या एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे, इथं हे जे वॉटर मटेरियल नाऊन जर वापरलं ते सर्वांना लागू झालं नाही, म्हणजे जनरल सेन्समध्ये वापरलेलं नाही. पर्टिक्युलरली कोणाच्या पाण्याबद्दल बोलणं चाललं हे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी गंगा नदीचं जे पाणी असणार आहे त्याबद्दलच बोलणं चाललं, म्हणजे पर्टिक्युलरली गंगा नदीच्या पाण्याबद्दलच बोलणं चाललं, स्पेसिफिकली गंगा नदीच्या पाण्याबद्दलच बोलणं चाललं. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या हा जो वापर आहे मटेरियल नाऊनचा हा स्पेसिफाईड केसमध्ये केलेला आहे. आणि स्पेसिफाईड केसमध्ये जर असेल म्हणजेच पर्टिक्युलरिटीमध्ये जर असेल तर मात्र आता या ठिकाणी द आर्टिकल्सचा वापर करावा लागतो. म्हणजे हे दोन कंपॅरेटिव्हली तुम्हाला लक्षात घ्यायचे. जर या ठिकाणी वॉटर हे जनरल सेन्समध्ये वापरलं, यामध्ये ऑल इन्क्लूड जर असं म्हणजे सर्व पाणी जर वॉटर जर यामध्ये इन्क्लूड असेल तर मग या ठिकाणी हे जे वापरलं जातं इथं आर्टिकल वापरायची आवश्यकता नाही, इथं आर्टिकल वापरता येत नाही. आणि जर तेच मटेरियल नाऊन जर तुम्ही पर्टिक्युलरली वापरत असाल म्हणजे पर्टिक्युलर केसमध्ये किंवा स्पेसिफाईड केसमध्ये वापरत असाल तर मात्र आर्टिकल द असलं पाहिजे. जसं की इथं गंगेचंच पाण्याबद्दल बोलणं चाललं, इथं विश्वातल्या सगळ्या पाण्याबद्दल बोललेलं नाही. त्यामुळे ही पर्टिक्युलर केस असेल स्पेसिफाईड केस असेल इथं द आर्टिकलचा वापर करायचा आहे. नंतर पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी. आता इथं पुढच्या जो पॉईंटमध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो पॉईंट असणार पुढं की अ आर्टिकलचा वापर केव्हा करावा लागेल हे चेक करायचं आहे. अ आर्टिकलचा वापर जनरली लक्षात घ्यायचं आहे की मटेरियल नाऊन सोबत आर्टिकलचा वापर होत म्हणजे द आर्टिकलचा वापर केलाच जात नाही. पण काही वाक्यामध्ये तुम्हाला मटेरियल नाऊनच्या अगोदर अ आर्टिकल आलेला दिसेल, मग त्याचा अर्थ काय असतो लक्षात घ्यायचं. आता इथं लक्षात घ्या मटेरियल नाऊन हे जे मटेरियल नाऊन असणार आहे जेव्हा वाक्यात हे मटेरियल नाऊन वाक्यामध्ये जेव्हा नाऊनचं काम न करता वाक्यात ॲडजेक्टिव्हचं काम करतं त्यावेळेस त्याच्या अगोदर आर्टिकलचा वापर होत असतो. म्हणजे इथं लक्षात घ्या मटेरियल नाऊनच्या नंतर जर एखादं नाऊन आलं असेल, मटेरियल नाऊनच्या नंतर एखादं नाऊन जर आलं असेल म्हणजेच या वाक्याच्या रचनेमध्ये लक्षात या शब्दरचनेमध्ये हा मटेरियल नाऊन काय करणार की समोर येणाऱ्या या नाऊनबद्दल काय करणार आहे विशेष माहिती सांगणार. म्हणजेच हे जे मटेरियल नाऊन असणार आहे हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करेल. आणि आता लक्षात घ्यायचं हे मटेरियल नाऊन या वाक्यात राहणारच आहे. हे काय कशाचं कार्य करू आलं तर हे आता वाक्यामध्ये हे जर का समोर आलेल्या नाऊनबद्दल माहिती सांगण्यासाठी आलं असेल तर मग हे मटेरियल नाऊन वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करणार. आणि अशा वेळेस काय होतं असतं लक्षात घ्यायचं आहे की याच्या इथं अगोदर अ आर्टिकलचा वापर केला जातो. आणि हे अ आर्टिकल जे असणार आहे हे मटेरियल नाऊनचं असतच नाही. म्हणजे या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्हचं कधी राहत नाही, कारण आर्टिकल कधीच ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येत नसतं. म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या अगोदर वापरलं जातं पण ॲडजेक्टिव्हचा मालकी हक्क त्याच्यावर नसतो. लक्षात घ्यायचं आहे हे अ आर्टिकल जे येणार आहे ते समोर येणाऱ्या या नाऊनसाठी आलेलं आहे, ह्या नाऊनसाठी आलेलं आहे. आणि म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे आता तिन्ही कंडिशन तुम्ही थोडं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल इथं पहा, जर इथं मी म्हटलं अ वॉटर टँक, अ वॉटर टँक असं जर उदाहरण घेतलं या ठिकाणी तर मग आता लक्षात घ्यायचं आहे की टँक या ठिकाणी हे नाऊन आहे, हे टँक या ठिकाणी इथं हे नाऊन असणार. आणि या वाक्यात हे जे वॉटर वापरलं गेलं हे वॉटर हा शब्द जो आलेला आहे हा या ठिकाणी टँकबद्दल काय करू राहिला माहिती सांगू राहिला. म्हणजेच हे वॉटर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असलं पाहिजे, हे इथं ॲडजेक्टिव्ह असलं पाहिजे. आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून जर वापर केला असेल तर मात्र या ठिकाणी अ आर्टिकलचा वापर केला जातो. आणि अ आर्टिकलचा वापर हा जे अ आर्टिकल असणार आहे
ते वॉटरसाठी नाही तर ते समोरच्या टँकसाठी आले. टँक एकच आहे असा तिचा अर्थ उराला, म्हणून या ठिकाणी अ आर्टिकल हे टँकसोबत आलेलं असलं पाहिजे. आपण एक नियम बघितला होता कॉमन नाऊनमध्येच की ॲडजेक्टिव्हच्या अगोदर म्हणजे एखाद्या नाऊनच्या अगोदर जर ॲडजेक्टिव्ह जर वापरला गेला असेल कॉमन नाऊनच्या, तर या ॲडजेक्टिव्हच्या रेफरन्सनुसार इथं आर्टिकल येईल, यात आर्टिकल येईल, पण ह्याच्यावर मालकी हक्क मात्र कोणाचा असला पाहिजे तर त्या नाऊनचाच. म्हणजे हे या नाऊनसाठी आलेलं असलं पाहिजे, हे ॲडजेक्टिव्ह सोबत येत नाही. कारण मुळातच आर्टिकल हे फक्त कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरलं जात असतं. कॉमन नाऊनच्या अगोदर जनरली ते वापरलं जात असतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी हे जे असणार आहे हे या केसेसमध्ये जेव्हा तो ॲडजेक्टिव्हचं काम करेल, मटेरियल नाऊन जेव्हा ॲडजेक्टिव्हचं काम करेल तेव्हा त्यासमोर अ आर्टिकल आलेला दिसू शकतो तुम्हाला वाक्यामध्ये. तर तेवढ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला चेक करायच्या आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली हा टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. आर्टिकलचा वापर मटेरियल नाऊनसोबत कसा करायचा. आर्टिकलचा वापरमध्ये पहिला सांगितलं की जनरल सेन्स जर असेल, जनरल सेन्समध्ये आर्टिकलचा वापर केला जात नाही मटेरियल नाऊनसोबत. नंतर दुसऱ्या केसमध्ये जर मटेरियल नाऊन हे स्पेसिफाईड केसमध्ये वापरले असेल, पर्टिक्युलरली जर वापरलं असेल तर मात्र या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केला जात असतो. आणि तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मटेरियल नाऊन जेव्हा ॲडजेक्टिव्हचं वाक्यामध्ये काम करतं तेव्हा ते त्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करेल तेव्हा त्यासमोर काय येऊ शकतो तर अ आर्टिकल वापरला जाऊ शकतो. आणि तो आर्टिकल त्या मटेरियल नाऊनसोबतसाठी न येता म्हणजे त्या ॲडजेक्टिव्हसाठी न येता तो आलेला असतो समोरच्या नाऊनसाठी. तर अशा पद्धतीनं आपण काय बघितलेलं आहे की इथं मटेरियल नाऊन जेवढे काही नियम होते ते आपण इथं बघितले. बेसिक नियम जे होते बेसिक बघू राहिलो तर बेसिक नियमावरतीच आपला भर असणार आहे. बेसिक नियम आपण इथं बघितले. आता या बेसिक नियमावरती पण काय होतं असतं की बरेचसे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. जसे की आपण समोरच्या पेजवरती काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन बघूया. आता या ठिकाणी हे काही वाक्य आहेत इथं चेक करायचे, या ठिकाणी हे बरोबर आहे का चूक आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी हे जे वाक्य होते याला चेक करू. पहिलं सेंटेन्स बघा बरोबर असणार आहे का. तर आता पहिल्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं बघा, आय नीड अ वॉटर टू ड्रिंक. पहिलं वाक्य असा वापरलं गेलं. आता या सेंटेन्समध्ये लक्षात घ्यायचं आहे आय नीड अ वॉटर टू ड्रिंक या सेंटेन्समध्ये वॉटर जे असणार आहे हे इथं मटेरियल नाऊन आलेलं आहे. आणि मटेरियल नाऊनच्या अगोदर लक्षात घ्या की जनरली आर्टिकलचा वापर केला जात नाही. आणि इथं आर्टिकलचा वापर केला म्हणजेच हे वाक्य चुकीचं आहे. सरळ वाक्य पाहिजे होतं आय नीड वॉटर टू ड्रिंक, तर सेंटेन्स बरोबर झाला असतं. इथं आर्टिकलचा वापर केला नाही म्हणजे हा पहिला नियम आर्टिकलच्या नुसार. मग आता दुसरं सेंटेन्स पहा या ठिकाणी द वॉटर इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग थिंग्स असं वाक्य घेतलेलं आहे. द वॉटर इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग. आता हे जे सेंटेन्स आहे लक्षात घ्यायचं यामध्ये जे वापरलेलं वॉटर हे मटेरियल नाऊन असणार आहे हे जनरल सेन्समध्ये वापरलं का हे पर्टिक्युलर केसमध्ये वापरलं हे पहिले चेक करून घ्या. द वॉटर इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग थिंग्स म्हणजे वॉटर इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग थिंग्सचा अर्थ होतो की पाणी हे सर्व जे काही लिव्हिंग थिंग्स असणार आहे जे काही सजीव असणार आहे त्या सर्वांसाठी महत्त्वाचं असणार आहे, आवश्यक असणार असं वाक्याचा अर्थ होता. म्हणजे हे लक्षात घ्या की हे जनरल सेन्समध्ये वापरलं गेलं. यामध्ये सर्व पाण्याचा समावेश झालेला आहे इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच हे याचा वापर जो असणार हा जनरल सेन्समध्ये झाला. आणि जनरल सेन्समध्ये जर मटेरियल नाऊनचा वापर वाक्यात झाला असेल तर इथं कोणतंच आर्टिकल येत नाही म्हणजे इथं द आर्टिकलचा वापर करता येणार नव्हता. म्हणून ही जे वाक्य असणार आहे दुसरं सेंटेन्स पण या ठिकाणी इनकरेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे होतं. या गोष्टी चेक करावं लागतात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे बेसिक रूल आहेत त्याचे, ते बेसिक रूल तुम्हाला समजले पाहिजे आणि त्यानुसार वाक्यात त्याचा करेक्ट वापर झाला की इनकरेक्ट वापर झाला हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन पहा परत. क्वेश्चन असणार आहे चूज दी करेक्ट सेंटेन्स. चूज दी करेक्ट सेंटेन्स. मग या क्वेश्चनमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे पहिलाच वाक्य पहा काय असणार आहे. द कॉटन इज व्हेरी युजफुल कॅश क्रॉप. द कॉटन इज व्हेरी युजफुल कॅश क्रॉप म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे कापसाबद्दल बोलणं चाललं वाक्यात, कॉटनबद्दल बोलणं चाललं. कॉटन हे काय असणार आहे नेम ऑफ सबस्टन्स आहे. आणि नेम ऑफ सबस्टन्स जर असेल तर मग हे आता मटेरियल नाऊन आहे आणि मटेरियल नाऊनसोबत या ठिकाणी आता द आर्टिकलचा वापर केला आहे. मग पर्टिक्युलरली किंवा स्पेसिफाईड केस वाक्यात दिसते का हे चेक करा. द कॉटन इज व्हेरी युजफुल कॅश क्रॉप वाक्यामध्ये हे जे कॉटन वापरला आहे हा जनरल सेन्समध्ये वापरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय उरला की हे सर्वच जेवढंही कॉटन म्हणजे जिथंही पिकवलं जात असेल कोणत्याही देशातला असू द्या किंवा कोणत्या असू द्या युनिव्हर्समध्ये मग कुठेही पिकवलेला असू द्या या सगळ्या कॉटनचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच लक्षात घ्या की हे जनरल सेन्समध्ये वापरलेलं वाक्य आहे आणि जनरल सेन्समध्ये वापरला असेल तर या ठिकाणी द आर्टिकलचा वापर करता येणार नाही. म्हणून पहिलं वाक्य जे होते
इनकरेक्ट सेंटेन्स होतं. दुसरं सेंटेन्स पाहू, कॉटन इज अ युजफुल कॅश क्रॉप. आता हे जे सेंटेन्स आहे इथं कॉटन हा जनरल सेन्समध्ये वापरला होता, मग या ठिकाणी आर्टिकलचा वापर केलेला नाही आहे. आणि आता चेक करायचं आहे परत या ठिकाणी, या समोर येणारं वर्ब काय असलं पाहिजे तर सिंग्युलरच. हे सिंग्युलरमध्ये लिहिलं, समोर येणारं वर्ब पण सिंग्युलर असलं पाहिजे, म्हणजे वाक्य हे बरोबरच आहे हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर पुढचा पॉईंट पाहायचा आहे, द कॉटन ऑफ महाराष्ट्र इज ऑफ हायली क्वालिटी. म्हणजे महाराष्ट्रात पिकणारा जो कापूस असणार आहे तो काय असतो तर चांगल्या क्वालिटीचा असतो असं म्हणायचं. मग या उदाहरणामध्ये पण कॉटन आलेला आहे आणि हा कॉटन मटेरियल नाऊन आहे. आणि आता इथं लक्षात द्या की या ठिकाणी हा जो ऑफ वापरला यानुसार काय झालेलं आहे की इथं स्पेसिफाईड केसचा वापर केलेला आहे. म्हणजे ह्या वाक्यात वरच्या वाक्यामध्ये जो कॉटन वापरला होता, म्हणजे जे काही शब्द वापरला याचा अर्थ जनरल सेन्समध्ये घेतला होता. म्हणजे हा सगळ्याच कापसाच्या पिकाबद्दल बोलणं चाललं होतं. आणि इथं लक्षात घ्यायचं आता महाराष्ट्रात पिकवल्या जाणाऱ्याच कापसाबद्दल बोलणं चाललं. म्हणजेच इथं काय असणार आहे की इथं स्पेसिफाईड केस आहे, पर्टिक्युलरिटी आहे. आणि स्पेसिफाईड केस जर असेल तर मग आता मटेरियल नाऊनच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करता येत असतो. म्हणजे हे जे सी सेंटेन्स आहे या ठिकाणी हे करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे. आता या ठिकाणी हा सिंग्युलर होता, परत एकदा चेक करून घ्यायचं आहे की समोर येणारं वर्ब पण कसं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असायला पाहिजे. हे सिंग्युलर जर असेल तर मग आता हे सेंटेन्स काय होईल पूर्णतः बरोबर. मग या अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की तुमचे जे बेसिक रूल असतात या तुमचे जे काही मटेरियल नाऊनचे जे बेसिक रूल असणार आहे ते जर तुमचे चांगले जर झाले असतील तर तुम्ही बरेचसे क्वेश्चन टॅकल करू शकता. म्हणजे या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे मटेरियल नाऊन ज्या ज्या ठिकाणी येईल आता त्या ठिकाणी तुम्हाला हे 4 ते 4 जे भाग असणार 3 ते 4 जे बेसिक रूल आपण एक्सप्लेन केले हेच लक्षात ठेवायचे आणि यानुसारच तुम्हाला एरर सापडून जाणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी मटेरियल नाऊनचं जे बेसिक होतं ते कंप्लीट केलेलं आहे. मग आता मटेरियल नाऊनचं हे बेसिक आपण कंप्लीट केलं. म्हणजे 5 काइंड्स ऑफ नाऊन जे होतं त्याचं जे काही बेसिक होतं बेसिक रूल होते ते आपण इथं बघितले. त्याचा चांगला अभ्यास करून ठेवा, कारण लक्षात घ्यायचं आहे की बेसिक रूलवरतीच ॲडव्हान्स डिपेंड आहे हे लक्षात घ्या तुम्ही. की बेसिक रूल ज्याचे चांगले असतात किंवा बेसिक ज्याचं इंग्लिशचं चांगलं असतं त्याला ॲडव्हान्स जड जात नाही किंवा ॲडव्हान्स समजायला सोपं जातं. त्यामुळं याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नाऊनचं जे बेसिक होतं. आता आणखी काही भाग राहिलेला आहे, यामध्ये केसेसचं बेसिक आपलं बाकी आहे. म्हणजे या ठिकाणी केसेसचं बेसिक जेंडरची ओळख करून देणे, काउंटेबल अनकाउंटेबलची ओळख करून देणे, एवढं जे बेसिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया या ठिकाणी आपण कवर करूया. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.